नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ कारागृह पोलीस यांच्या संदर्भामधला व्हिडिओ क्रमांक 2 हा। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या अगोदरचा जो व्हिडिओ बनवलेला आहे कारागृह पोलीस यांच्याविषयी व्हिडिओ क्रमांक 1 आणि आजचा जो आहे व्हिडिओ क्रमांक 2 कारागृह पोलीस यांच्या संदर्भामधला, कारागृह पोलीस यांच्याबद्दल अजून माहिती सांगायची झाल्यास, यांचं जे ट्रेनिंग आहे ते ट्रेनिंग पुणे येथे येरवडा मध्यवर्ती कारागृह, येरवडा मध्यवर्ती कारागृह या कारागृहाच्या समोर, ते म्हटलं म्हणजे दौलतराव जाधव तुरुंग अधिकारी प्रशिक्षण या ठिकाणी कारागृह पोलीस यांचं जे प्राथमिक प्रशिक्षण आहे ते प्रशिक्षण होत असते। हे जे प्रशिक्षण आहे हे प्रशिक्षण अवघ्या 6 महिन्याचं होत असते आणि प्रशिक्षण संपल्यानंतर आपल्याला कर्तव्य दिलं जातं। त्यानंतर जेलवर कर्तव्य करत असताना या ठिकाणी कोणत्याही प्रकारची धावपळ नाही आहे, खूप अशी निवांत नोकरी आहे। थोडक्यात सांगायचं झाल्यास क्वार्टर ते जेल, जेल ते क्वार्टर अशी तुमची ही कारागृह पोलीस 8 तासाची ड्युटी पडते। सिटी पोलीस आणि कारागृह पोलीस यांची जर तुलना केली तर त्या ठिकाणी सिटी पोलीस हे जे आहे यांना खूप धावपळ असते। एखाद्या वेळेस काही मंत्री येतात, एखाद्या वेळेस कोण्या ठिकाणी चोरी होते, काही दंगे होतात, कोण्या ठिकाणी ॲक्सिडेंट होतो। तर अशा प्रकारे सिटी पोलीसवाल्यांचं खूप धावपळीचं जीवन असतं। तसं इकडे कारागृहाकडे जर बघितलं तर या ठिकाणी कोणत्याही प्रकारची धावपळ नसते आणि खूप अशी आरामदायी नोकरी आहे। अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलंच की नेमकी ड्युटी किती असते, पगार वगैरे कशा प्रकारचा असतो, HRA वगैरे इतर भत्ते असतात की नाही। तर या सर्व बाबतीमध्ये आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये बोललोच आहे। हे काही कारागृह पोलीस यांच्याविषयी थोडी माहिती बाकी होती, तर ते माहिती देण्याचा आपण आज प्रयत्न केलेला आहे। तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा।